हॅलो गाईज, कसे तुम्ही सर्व? मी लास वेगास आले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. गाईज आम्ही आता निघालो होतो, मला तिथे पेट्रोलला थांबलो होतो. दिलदार माणूस जेवण दिसला आमचा आणि आम्ही गावाकडे सकाळी पोहोचलो होतो. शिमगा खेळा भक्त गणले शिमगा. तर हॅलो गाईज, कसे तुम्ही सर्व? मी लास वेगास आले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज निघालोय गुहागर रत्नागिरीला जायला. आता परवा होळी आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि कोकणामध्ये शिमगा हा सण खूप मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो. तर मी माझ्यासोबत माझा भाऊ आहे आणि माझ्यासोबत दुसरा मामाचा पोरगा आहे समर्पण, आणि एक आमचा मित्र बापट म्हणून आहे. तर आता इथून हॅशटॅग टिकटॉक इन द चॅट. गाईज आम्ही आता निघालो होतो, मगाशी इथे पेट्रोलवाला थांबलो होतो. पेट्रोल वगैरे भरला, हवा वगैरे चेक केली मस्त होती. आता इथे अर्ध्यामध्ये आलोय, थोडासा पुढे आलो, पाणी प्यायचं जाऊन थांबलो. आता ही आमच्यामध्ये ॲक्टिवा आहे बघा, ॲक्टिवा आणि MT-15 समर्पण भाईची MT-15 आणि समर्पण इथं पाणी पित आहेत आणि बापट भाई थोडे हॉटेलमध्ये गेले वाटतं. आणि काय नाही, तुम्ही असं ब्लॉग बघत राहा आणि असं सपोर्ट करत राहा आणि आपल्या आजच्या व्हायला सुद्धा भेटा. या आम्ही आता इथे थांबलोय पेंटच्या थोडं अलीकडे, आणि आता इथे बुर्जीपाव खातोय. थोडी भूक लागले, दुपारपासून काय जेवलो वगैरे नाही. चाललो बापटबाई फोनवरती बोलत आहे. आता थोडा इथं नाश्ता करतो, मग आम्ही डायरेक्ट जेवायला थांबू. नंतर पुढं गेल्यानंतर 10 वाजेपर्यंत 10-11 वाजेपर्यंत थांबू. आणि सॅम भाई बघा इथं काय करतोय, काय घेऊन काय तुम्ही बघू शकता, मी माझ्या लवरला खोटं बोलून आलोय की मी माझ्या गावी चाललोय. पण सीन काय आहे, मी तिच्या गावी चाललोय, पण फोन स्विच ऑफ करून ठेवला आहे. तर ते तिला नंतर कळल्यावरती मला कशी बोलणार आहे ते नंतर तुम्ही बघू शकता. हां, मी खोटं बोललोय तर तुम्ही बघू शकता माझ्या लवरला खोटं. बापट भाई आप क्या कहना चाहते हो? कुछ नहीं कहना चाहता, बस क्यों रे? क्या बोलू अभी समर्पण थोडा. गाईज भेटत असं तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि ब्लॉगमध्ये बनून राहा. बघू शकता तुम्ही, सॅम एक चांगलं काम करताना कुत्र्याने बिस्किट टाकतोय दबा के. आता परफेक्ट. दिलदार माणूस. जेवायला थांबलो तिथं नाही ना दिली मला फायनली आमचं जेवण झालंय. जेवण नाही थांबलो होतो मी, म्हणजे नाश्ता करायसाठी, आणि एवढं खाल्लं ना पाव वगैरे. काकींचे सगळे आहे बघा, काकीने तर हा दुकान आहे हायवेला लागूनच आहे. म्हणजे पूर्ण पाव संपवलं आम्ही. 4 लाद्या का 3 लाद्या होत्या. आता किती राहिले काकी पाव तुमचे? किती पाव? 2 लाद्या आम्हीच संपवलं. हा बरोबर. आता आमचा इथं झालं नाश्ता करून, आता आम्ही इथून निघतो पुढे. असंच नाही गाडीवर नाही जाऊ, नाही जाऊ, आरामात जाऊ एकदम. आता इथून निघतो. असंच तुम्ही ब्लॉगमध्ये बनून राहा. आणि यो बघा आमचा कचरपटा, जो सॅमी भाऊ नुसता खाल्लाय, पुरा दबा घेत नुसता बापट भाऊ. आम्ही आता इथून निघालो, आमचा झालेला आहे खाऊन वगैरे मस्त, पोट एकदम टाईट झालाय. आता आम्ही आता वडखलच्या पुढे होत. आता आम्हाला नागोठणे लागेल. त्याच्यानंतर असं तुम्ही ब्लॉगमध्ये बनून राहा. सॅमी भाई आपल्या इकडे पाठीमागं आहेत. लेट्स गो. आता इथं कॉफी प्यायला थांबलोय, बघू शकता तुम्ही. सगळ्यांचे तोंड बघा, आता तोंड म्हणजे दाखवायचं जाऊ दे. आपण फुल फ्रेश आहे बापट भाई फ्रेश आहे. सॅम कुठे गेला? तिथे सॅम भाईचं तोंड धुतोय आम्हाला.
सॅम भाई तोंड धुवत होता, मस्त वाटतं एकदम तोंड धुतला. आता इथं कॉफी पितो. आता आम्ही पोचू, महाडला पोचू. गाडीवरती जास्त शूट नाही करत कारण की गाडीवरती काय शूट करू नुसता रस्त्याचा आणि आवाज पण येणार आहे. मग थांबतो, मग शूट करतो. मग आता इथं पोचलं तर कॉफी पितो आणि मग निघतो पुढे. असं तुम्ही ब्लॉगमध्ये बनवून राहा. कॉफी प्या. जॅकेट घातलाय पण नक्की गाडी कोण चालत होता? जॅकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा मस्त कॉफी झोप पण उडायची. आमचं आता इथे कॉफी पिऊन झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघतो. तर आम्ही आता इथून निघतो. समर्पण बाई इथे हेल्मेट घालतो. काहीतरी बोलते. तर बाई तुम्ही काय बोलू इच्छिता? काय नाही बोलू शकला. आता आम्ही इथून निघतो. भेटत राहू. तुम्ही असंच मध्ये मध्ये तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा. आता महाडमध्ये एंटर झालोय आणि महाडमध्ये जसं एंटर झालं ते आम्हाला इथे शिमगा पहिले बघायला भेटलाय. जेव्हा दाखवतो बघा दिसेल का माहिती नाही, दाखवतो तरी पण मी. बघा तिथं बघा, बघा फुल गावातली माणसं सर्व ते हो म्हणतात ना, ते सर्व इथं आता वाजवतात, नाचतात वगैरे तिकडे सर्व माणसं गावातली. आता पाणी पितो, थोडा पाणी पिण्यासाठी थांबलो होतो. मग निघतो पुढे. आपला महाड हायवे पुरा दबाके आणि थंड होते. आपली गाडी जरा थंड होते. बघा श्याम भाई की गाडी आहे, MT-15 पुरा दबाके सिस्टम. व्हिडिओ शूट साठी बघा काय काय करते हे लोक इथं. याने बघा ह्याचं जॅकेट उतरवलं आणि आता ह्याने घातलाय व्हिडिओ शूट करायला. काय काढायचंय? फोटो काढायचा. अच्छा, शूट साठी काय लग जाए प्राण चले जा पर हवाबाजी ना जाए. ये हमारा तो ठीक है, क्या चल रहा है? तू मेरे से प्यार करती है कि नहीं, बस ये बता दे. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. A few moments later. पाठी पाठी आला काय नाही. त्याला माहिती आहे त्याची गिनती होईल. त्याची गिनती होईल बाय गिनती. आता बाय पुरा दबाग आहे नाही क्या? सॅम काय बोलता, बोल ना भाई. हा सॅम तू गाडी का धुतोय आता? जरा ते रंगपंचमी खेळले ना. हो येता येता होली घेऊन आलो का? दबाग नाही क्या? A few inches later. गाईज फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या गावाला. बघू शकता आता आम्ही पोहोचलो आमच्या मोडका आगरमध्ये. आता इथून 2 किलोमीटर फक्त घरी आहे आणि फायनली आम्ही 255 किलोमीटरचा प्रवास आत्ता इथे पूर्ण समाप्त केला आहे. संध्याकाळी किती 8 वाजता निघालो होतो पनवेलवरून आणि आता किती 4 वाजलेत ना आपण? हां 3:30-4 वाजलेत आणि 255 किलोमीटर आम्ही आत्ता इथून पार केला आहे. 2 किलोमीटर पार करायचं आहे, घरी जातो आणि डायरेक्ट झोपतो. मग आपण भेटू डायरेक्ट सकाळी. The next day. तर गाईज आज दिवस दुसरा आमचा आणि आम्ही गावामध्ये सकाळी पोहोचलो होतो 4 वाजता. दिवस दुसरा म्हणजे तोच दिवस आहे, फक्त सकाळ झाली आणि पुढे गेलो आपण. आणि आता काहीतरी 11:30-11 वाजलेत आणि आम्ही आता चाललोय थोडा बाहेर. घरातून फ्रेश वगैरे झालो, मस्त नाश्ता विष्टा केला सॅम बाई आणि पाठी माझा. आता आम्ही जातो जरा गुहागरला, काहीतरी काम आहे तो काम करतो आणि मग असंच भेटत राहू आपण मध्ये मध्ये. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा
आणि असा सपोर्ट करत राहा का. A few moments later. गाईज आम्ही आता गुहागरला आलो होतो. एक काम होता गुहागरला पण तो काय झाला नाही. आता आम्ही इथे सर्व आलो बीचवरती. बघा पाठीमाग बीच. हा गुहागरचा बीच आहे आमचा. आम्ही इथे आलो. गणपतीमध्ये बघितलं असेल असं. हा गणपतीमध्ये गेल्या ब्लॉग मध्ये. गणपती पहिल्यांदा आलोय. आमचे पहिल्यांदा बाप्पा शेठ तुम्हाला कसं वाटतंय आमच्या गावाला येऊन. मस्त भारी गाव आहे. मजा आली गावाला. अजून तर काय तर तुम्ही जेव्हा गणपतीला येशील ना तू एवढी मजा असते ना. गावाला गणपतीला मजाच असते. हा एवढी मजा असते ना तर विचारू नको. गणपतीला बाईला घेऊन येऊ आम्ही 100%. लेकिन एक सेकंड, वो भी कैसे पूरा दबा के और पूरा ममलिंग. आता आम्ही इथून जातो तळीवरती जाणार आहे. जरा आम्हाला त्या कुठे गेला तो. कुठे गेला बघा. यो आमचा भाऊ आहे छोटा काकाचा वर्गा. गेल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसला असेल का नाही माहिती नाही. दिसला असेल. हा मग त्या शॉपिंग करायला झाला त्याची. मग जातो आता तिथं तळीवरती. तिथं थोडी शॉपिंग करतो आणि मग बघू पुढचा प्लॅन काय ठरतोय. घरी जायचंय जेवायला पण जेवायचंय 1-1-1.5 वाजेपर्यंत पोहोचायचं आणि सामान घ्यायचं थोडा. तो सामान वगैरे घेतो आणि डायरेक्ट घरी जातो. असंच आपण भेटत राहू मध्ये मध्ये. आमची शॉपिंग विपिंग करून झालेली आहे. आता आम्ही इथं आमच्या गावामध्ये आलो परत आणि आमचं हा असतं देवीचं मंदिर. तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये पण दिसला असेल. आता इथे पाया पडतो आणि आमची शॉपिंग बघा. ही सगळी शॉपिंग इथं केलेली आहे आणि आता दर्शन घेतो आणि मी घरी जातो. जाम भूक लागले जेवायचं आहे. काय बाबा जाम गरमी आहे बाबा. बापरे गावाला जाम किती पूर्ण उमसलो. आता वय काय केव्हा चाहते. काय नाही माझा अवतार बघ कसं झाला जायला पूर्ण. काय वाटतं काटकरी. आणि हा पक्का म्हणजे काय आता बोलू शकत नाही त्याच्याबद्दल शब्दात नाही मला बोलायला. जाऊ दे. काय सॅम काय बघत होता इथे. काय नाही होली बघत होतो कशी. अच्छा होली का. चला जाऊया आता निघूया इथनं. तर घरी जाऊ डायरेक्ट. किती वाजले 2 वाजले. घरी शिव्या पडणार आहेत. The next day. तुम्हाला माहिती आहे का आता आज सकाळ झाली आणि आम्ही उठलो सकाळी लवकर 5 वाजता उठलेलो आणि आमची होळी होती गावामध्ये. ती होळी आम्ही करून आलो सकाळी 5 वाजता आणि आता इथे गावाची होळी चालू आहे. पूर्ण जेवढे गाव आहेत आमच्या वाडीमध्ये त्या सर्व वाडींची म्हणजे इथे आता होळी लागेल. मग आम्ही आता इथं आलोय. तुम्हाला मी दाखवतो इथे. आमचा मस्त आम्ही खाल्ला पिल्ला जेवलो बिवलो आणि डायरेक्ट झोपलो. मग सकाळी उठून डायरेक्ट तिथं गेलेलो. मग ते आमचं झालं होळी वगैरे सकाळी मस्त तयार झालंय. सगळे एकदम रेडी होऊन आले तिथं. आता हे झाल्यावरती बघूया काय प्लॅन बनतोय. मग असं आपण भेटत राहू मध्ये मध्ये. ताशावाला कुठे बघा आहे तर ढोलवाला कुठे बघा. बोलते ना. ही आमच्या गावातील एक प्रथा आहे. म्हणजे जेव्हा सकाळी 10, 10:30, 11 वाजेपर्यंत जेव्हा होम लागतो त्याच्यानंतर पालखी सानेवरनं म्हणजे ती आमची जागा आहे तिथे सानेवरती असं म्हणतात. तिथे पालखी असते. तिथून पालखी घेऊन मग होमाच्या भोवती 5 वेळा फिरवली जाते. त्याच्यानंतर 5 वेळा फिरवल्यानंतर पालखी सर्वजण गावातली मंडळी मिळून सर्व पालखीला नाचवतात. हे बघा हीच ते असं पालखी म्हणजे जे नृत्य असते हे सर्व बघायला फक्त तुम्हाला कोकणात. फायनली आमचा तो कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही आता ते होम बीम लावून मस्त तळीवरती गेलो होतो चिकन आणण्यासाठी. आता चिकन बनतोय घरी आणि कोंबडी वडे सुद्धा बनत आहेत. आता आम्ही ते त्यानंतर जेवू मस्तपैकी. आता बसलोय आम्ही. आमचं घर आता नवीन बांधलं ना वरती. हा वरती आता नवीन बांधला तर आम्ही वरती बसलोय. नंतर आता थोडं चाललंय बाहेर. एक काम आहे ते मच्छी वगैरे आणायचे. मग तिथे चाललोय जाऊन घेऊन येतो. आता भाई क्या कहना चाहते हैं. कुछ नहीं कहना चाहता. कैसा लगा आपको आज. कैसा लगा. बहुत मन मेरा प्रसन्न हो रहा है. और मेरे को बहुत अच्छा लग रहा है. मराठीत बोलत चालेल आपल्याला. मला लय भारी वाटतोय. माझं मन प्रसन्न झालंय.
तुम्हाला कसं वाटलं बापट शेठ? काही मला वाटलं नव्हतं म्हणजे इथं गावी एवढं हे करतात पालखी बिलकी. मी आज बघितलं, खूप भारी वाटलं. मस्त होती पालखी बिलकी, मजा आली कोकणात. सॅम भाई तुम्हाला काय वाटलं आज? मजा आली का? काल तर तुमची पूर्ण उदास होती म्हणजे कशा काल जरा माझा भाऊ जरा गंभीर परिस्थितीमध्ये होता, त्याला आज आम्ही बाहेर काढला. तो आज जाणार आहे. काल जरा गंभीर परिस्थितीमध्ये होता तो, पूर्ण डोक्याला ताण पडलेला, ताण. ठीक आहे, चालेल, काय नाही, होतं येत आहे. आता आम्ही थोडं एक काम आहे तो जातो. असंच आपण भेटत राहू मध्ये मध्ये आणि तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, खूप मजा येणार आहे, म्हणजे खूप मजा. काय बाबू बरोबर ना? बोल, मजा येणार आहे. दबा की लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करो. बोल. लाइक करो, शेयर करो, लाइक करो. हाँ, मेरी इच्छा. 12 seconds later. आलोय घरी. आमचा तो कार्यक्रम झालेला आहे, तुम्ही बघितलं असाल. आता तो कार्यक्रम झाला आहे, आम्ही जरा आलो वरती, घराच्या वरती बसलोय, थोडासा चिल मारतो इथं. आणि रात्रीच्या तर वाजले 2, तर आता झोपतो. मगाशी झोपलो होतो म्हणून झोप येत नाही लवकर, मग थोडंसं बसलो इथे. मग जातो थोड्या वेळात, झोपतो, मग सकाळी उठतो मस्त आरामात. उद्या तर कुठे जायचं नाही, काय नाही. अत्रोबा इथं बसलेले ते बघा, फुल चिलिंग मोडमध्ये. आता काय नाही, अजून बघू आता उद्याचा काय प्लॅन आहे. उद्या कदाचित आम्ही संध्याकाळी नमन बघायला जाणार आहे. बीचला नाही जायचं, बीचला पण जाऊ गेलो तर. हां, कसं काय टायमिंग ॲडजस्ट होते तसं बघू. अच्छा, हां, मग तसं जाऊया. ठीक. मग असंच तुम्ही ब्लॉगमध्ये बनून राहा आणि असंच कंटिन्यू ब्लॉग पूर्ण बघा बस. आणि काय नाही, खूप मजा करणार आहे. आणि असंच ब्लॉग येत राहतील आपले. जास्त आपले ब्लॉग येत नाही, आय नो. ते कसं आहे, जरा आपल्याला कुठं जात नाही, आपलं काम असतो आपल्याला, म्हणून जास्त आम्ही कुठं जात नाही. बरोबर. अत्रबाई पण हो बरोबर, कॉलेजला वगैरे असतो, मग जास्त कुठे जात नाही. बाकी काय बघू आता आपला ब्लॉग असेल की तो काय माहिती नाही. जितका वेळ असेल आपण असंच हळूहळू ब्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये घुसूया, हळूहळू. बाकी काय नाही. The next day.
केळी वगैरे येऊन गेले, तुम्हाला दिसलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये. आता आम्ही निघालोय संध्याकाळी 6 वाजता. आम्ही चाललो आता गुहागर बीच वरती. सनसेट आहे बघा मस्त सनसेटचा टाइम आहे. आणि आता आम्ही चाललोय बीच वरती मस्त. आता बीच वरती जाऊन थोडा एन्जॉयमेंट करू आणि मग संध्याकाळी डायरेक्ट घरी येऊ. माझ्यासोबत बापट शेट आहे, मी आहे आणि आमचे 2 कार्टे आहेत, समर्पण आणि अथर्व. ते आहेत पुढे आहेत. आता असं तुम्ही ब्लॉग बघत राहा. आता आम्ही बीच वरती जातो आणि मज्जा होतो. शेट लोक आहेत आम्ही. आमचा पेट्रोल कधी पण फुल असतो. मोठा कट्टा होता रे. 2 कार्ट ममलिंग करतात इथं ममलिंग. आम्ही आता इथं गुहागरच्या घाटामध्ये, छोटासा घाट आहे. रस्ता खूप खराब आहे. अक्षरच्या पोटातला भात जिरला. गाडीचा कुलकुला करणार आहे सॅम गावातच. गावाला गाडी घेऊन आहे, गावालाच कुलकुला करणार आहे गाडी. गावाला म्हणजे एकदम सुके सूट. पण सगळे असे सोबत असतील ना मजा येते अजून. आता एकटा आलो, 2 जण आले तर कंटाळा येतो. भाई मी तर गणपतीला पण येणार आहे, मला मजा आली ते. भाई ब्लॉग मध्ये बोलून ठेवलंय भाई मी गणपतीला. भाई 100% येईन गणपतीला. भाई बोलून ठेवलंय, मजा आली. अजून नमन बाकी आहे रात्रीचा. आज तुम्हाला नमन पण बघायला भेटेल रात्री. जास्त नाही टाकणार ब्लॉग मध्ये, थोडासा टाकेल कारण की ब्लॉग खूप मोठा होईल हा. आणि 2-3 दिवसाचा ब्लॉग एकाच याच्यामध्ये मी पूर्ण हे केलाय. सीन बघा, सीन कोकणातला. पूरा दबा के सिस्टम है. पूरा ममलिंग है. वाव पूरा ममलिंग करते हुए ना माम. सॅम भाई बघा तिथं गेला गाडी घेऊन. One eternity later. गाईज आमचा गुहागर बीच समुद्रामध्ये फिरून झालेला आहे आणि आता आम्ही इथे थोडा वेळ थांबलोय. सॅम भाईचा चेहरा बघू शकता तुम्ही. बिचारा पूर्ण घामटलाय. आणि बापडबाई इथं बसलेत मदत चिल मारत. आणि इथं आमची गाडी उभी आहे. आम्ही पालखीसाठी हार वगैरे घेतलेत. अथर्वबाई इथं आहे बघू शकता. आणि हा मी तुम्हाला नाही दिसणार. लो घरी समर्पणाची गाडी इथं उभी आहे बघू शकता. आम्ही आता इथून डायरेक्ट घरी निघतोय. अथर्वबाई फुल चिलिंग मोड मध्ये. भाई मी चालवत होता गाडी. हा भाई गाडी चालवणार आहे आता. ममलिंग कर देंगे. दबा के पूरा दबा के. दबा के कैसा दबा के दबा के. त्याला काय कुठला रोग भरलाय बघा. बापरे. चला जाऊया आता घरी जाऊया आपण. गाईस भेटू आपण नंतर थोड्या वेळाने. ओके ओके. A few moments later. तर गाईस तुम्ही बघू शकता. आणि आम्ही तर घरी आलोय आणि बापडबाई इथं होतोय की भुर्जी बनवतोय. विषय आहे का भाई. भाऊ एकदम फुल तावामध्ये भुर्जी खायची इच्छा झाली. भाऊ इथं भुर्जी बनवतात आमची. 2 चम्मच मसाले, 4 चम्मच गरम मसाला. सकाळला होईल सकाळी जोरात. बाकी सगळी. One eternity later. तर गाईज आम्ही आत्ताच आलो आहोत असल्या देवीच्या मंदिरात. तर हे पालखीला हार घालतात बघू शकता तुम्ही. पालखीला हार घातलेला आहे. आता प्रत्येक देवींना हार घालतात.
अरे वाकड्या, अरे काय रे चालू करूया? अरे इकडे लवकर ये. अरे कशाला? अरे इकडे लवकर ये, दही दूध लोणी सर्व काय मिळणार आहे. अरे काय म्हणतोस काय? हा बरं आलो आलो. हा लवकर ये. आलो मतलब नीट ये, गायब अरे पण तुमची ओळख काय? तोच सांगतोय, माझं नाव पेंद्या पेंद्या. अगं मावशी काय ग, कसल्या ग लेंड्या? नंतर उंदराच्या लेंड्या. लेंड्या म्हणाल तुला जाऊन बाई. अरे तूच तर म्हणालास माझं नाव लेंड्या म्हणून. मावशी तुझा डोका फिरलेला दिसतोय. आता काय झालं? आता तू लेंड्या नाही पेंड्या. The next day. आम्ही गावावरून निघालो होतो काहीतरी 6:30-6 वाजता आणि आता आम्ही प्रॉपर महाडमध्ये आहोत. आमचा पेट्रोल थोडा भरायचा होता गाडीमध्ये समर्पण बाईच्या, आणि आमच्या गाडीत पण आम्ही भरून घेतला आहे फुल पेट्रोल. आता इथं पेट्रोल वगैरे भरला आहे. आम्हाला आता जेवायचं आहे आणि इथून माणगाव आहे काहीतरी 35 किलोमीटर. तर आम्ही डायरेक्ट माणगावला जाऊनच जेवायला बसू असा विचार चालला आहे. तर काय तुमचा काय विचार आहे? माणगावला जाऊ, मस्तपैकी जेवू हॉटेलमध्ये. माणगावला जाऊन बसू जेवायला. मग आपण डायरेक्ट भेटू तिथं जेवायला बसल्यावरती हॉटेलवरती. आता व्हायची काळे बघू शकता काय चाललंय. काय करतोय? काय आता काय कॅमेरा आला त्याचा लगेच समोर मस्त वाटलं एकदम. फिलिंग चॉकलेट होती माझ्या म्हणून ते तसं. चला आपण भेटू असं नंतर डायरेक्ट हॉटेलवरती. बाय. आता आम्ही इंदापूरला आहे. माणगाव ते इंदापूर पूर्ण ट्रॅफिक होती, पूर्ण रोड अख्खा भरलेला. आम्ही आत्ता ट्रॅफिक मधून बाहेर निघालो. काय साहेब पण कसला आलो ना आणि मेन म्हणजे काय माहिती आमचा लायसन नाही A few moments later. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलो. फायनली आम्ही आता इथे हॉटेलवरती पोहोचलोय. कोलाडला आहे. समर्पण भाऊ इथं बसले, अत्तर भाऊ इथं बसले माझा पीठ चीनमध्ये इथं बसलो. आणि आता इथं आमचं जेवण येईल किती टाईम लागेल माहीत नाही. जेवतो आणि मग पुढे निघू. कोलाडला थांबलो ना. कोलाड आहे ना? नाही, कोलाडच्या भरपूर पुढं आलो. पुढं आहे कोलाडच्या भरपूर पुढं आलो. आणि पुढे आता हे विजय म्हणून काहीतरी हॉटेल आहे. इथं बसतो जेवायला. जेवतो वाजतो दबाके आणि डायरेक्ट घरी. समोर हात वरती कर. वरती कर दाखव. ब्लॉग आहे ना कर ना हात वरती. काय नाही. 1 स्वतः तर जेवतोय. 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 1 स्वतः तर जेवतोय.
बघा टी शर्टला पण भरवतोय बाई. गाईज इथून अख्खा मागलेला त्याचा. पूर्ण खिरूस लागलेला खिरूस. पूर्ण जेवण पद्धतशीर चालू आहे अजून. जेवतो आणि आता निघतो. जाम आलस आलाय. जो बघा जेव्हा आता बघा हा जेवतोय बघा. काय राहतो रोटी इथे. रोटीचा हक्का तोरा इथे अंगावर. काजू काजू तुम्ही तर कधी बघितलं नसाल. बघून घ्या. कुठला काजू? कोकणी काजू. कोकणी काजू डबा चौकीनी घ्यायची. आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता इथून थेट निघतोय पनवेलसाठी. आणि हा बघा हा हॉटेल आहे इथे. हा विजय म्हणून काहीतरी हॉटेल आहे. नाव विजयच नाव आहे ना हॉटेलचं. विजय मस्त जेवण होता. इथं येऊ नये ना तुम्ही. इथला आम्ही तुम्हाला नंबर देतो. DM करतो. सॅम बोल ना. चिकन मसाला खाऊन बघावा. चिकन मसाला सॅमनी मला जाम मजा आली. जेवलो मस्त दाबाक आहे. आता निघतो डायरेक्ट गाड्या काढतो. करू का? लेट्स गो. 6.5 hours later. गाईज फायनली आम्ही पनवेलला पोहोचलो. आता पूर्ण 250 किलोमीटरचा प्रवास करून आता रात्रीचे वाजले 2 आणि आम्ही समर्पणच्या घराखाली पोहोचलोय. म्हणजे आता जाम झोप आले. म्हणजे बघायला सांगायलाच नको एवढी झोप आले. आता जातो थोडासा फ्रेश वगैरे होतो मस्तपैकी. येऊ उतारा बघा. मस्त फ्रेश वगैरे होतो आणि डायरेक्ट मग झोपतो. हा ब्लॉग इथपर्यंतच होता बस. आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये आम्ही कुठे गेलो तर आता भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये. आता कुठे जाऊ तेव्हा ब्लॉग बनेल. जास्त आपण कुठे जात नाही. आता गेलो होतो म्हणून हा ब्लॉग बनवला. आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम देत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लव यू गाईज. बाय बाय. सबस्क्राईब करा गाईज. बाय बाय. एक मिनिट. हा तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पालखी वगैरे शिमगा कसा असतो कोकणामध्ये ते सर्व बघायला भेटलं असेल तर कसा वाटला ब्लॉग तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. आणि आपण असेच ब्लॉग बनवत राहू आणि असाच तुम्ही सपोर्ट करत राहा. तर गाईज बाय बाय. याच्या अगोदर यांनी एक टेक घेतलेला. काय घेतलेला. हा कॅमेरा समोर आला का बोलता येत नाही. आणि कॅमेरा जर असं लांब असेल ना तर असं फक्त चला गाईज बाय बाय. एवढं फक्त ब्लॉग. बाय बाय. लव यू.